अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब. दोन गोष्टीमुळे आपली जी स्कीम आहे ती रखडलेली असेल. एक तर मंत्री महोदयाने म्हटलं की निधीचा अभाव आहे, पण अशाही कितीतरी स्कीम्स आहे. मी माझ्याही मतदारसंघात आता मी स्पेसिफिकली नावं सांगत नाही, कारण की मंत्री महोदयांनी सांगितलं की स्पेसिफिक तुम्ही मतदारसंघ विचारू नका. पण एक निधी अभावी आणि दुसरं टेक्निकल ज्या गोष्टी करायला पाहिजे होते कॉन्ट्रॅक्टरनी ते केले नसल्यामुळे काही स्कीम्स थांबलेल्या आहेत. आणि आता माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की अशी कुठली तरी आपण ऑडिट सिस्टम बनवली आहे का, कुठल्या तरी एजन्सीला आपण असं काम दिलं आहे का की जे काम बरोबर नसल्यामुळे हे जे स्कीम्स रखडलेलं आहे त्याच्यावर आपण काही पेनॉल्टी लावणार आहे का, हा दुसरा स्पेसिफिक प्रश्न. आणि तिसराच प्रश्न असा आहे की आता जे म्हणजे देशमुख साहेबांनी विचारला होता तो प्रश्न, पण आता जे कॉस्ट एस्क्युलेशन झालं त्याचं पण आपण या 31,000 कोटीमध्ये त्याचं प्रोव्हिजन पकडलं आहे का? बघा, या ज्या सगळ्या योजना आहेत त्याचं पूर्ण कॉस्ट पकडल्यामुळेच हे 31,000 रुपये आपण 31,000 कोटी आपण या ठिकाणी पकडलेले आहे. आणि आपण TPI केल्याशिवाय मेघे साहेब, TPI केल्याशिवाय आपण बिल देत नाही, थर्ड पार्टी केल्याशिवाय आपण बिल दिलेलं नाही. भलेच एखादी योजना रखडली असेल, एखाद्या योजनेमध्ये काम ठप्प झालेलं असेल, पण तुम्ही अशी एखादी स्कीम आहे की बाबा त्यांनी 40% काम केलं आणि आपण त्याला 50% बिल दिलं तर बिलकुल शक्य नाही. सोर्स एखाद्या वेळेस आमच्याकडनं चुकला असेल हेही मान्य आहे. सरफेस वॉटरवरून घेण्याच्या ऐवजी त्यांनी एखाद्या वेळेस विहिरीवरून घेतला असेल हे पण मान्य आहे. इंधन विहीर केली असेल त्यावेळेस 5 इंची पाणी लागलं असेल, कदाचित ते पाणी संपलं असेल हेही मान्य आहे. पण या ठिकाणी योजना टेक्निकल करत असताना जी काळजी घ्यायची असेल त्याच्याकरता आम्ही PMC नेमल्या, थर्ड पार्टी करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी पोटामध्ये किती पाणी आहे हे जरी एजन्सी किंवा आपल्या भूजलने सांगितलं तर काही काही ठिकाणी अंदाज आमचे चुकलेले आहे, जे आहे ते आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या प्रयत्नांनी सुरू झालेली माननीय पंतप्रधानांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेकरता मी तर सांगेल की देशातला हा पहिला पंतप्रधान आहे की ज्यांनी शौचालय बांधण्याकरता एक मिशन आपल्या हातात घेतलं. आज टमरेल नावाचं सिस्टीम बंद झाले आणि ही योजना आपण आज म्हणतोय, पण 28 पर्यंत मला खात्री आहे की पंतप्रधानांनी जे ठरवलं आहे हर घर जल हर घर नल, आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर 100% नळामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मला आहे.